तुकाराम मुंडे यांनी आता शाळांकडे आपला मोर्चा वळवलेला आहे। शाळा अंगणवाडी येथे विनापरवाना अन्न पुरवता येणार नाहीये। तुकाराम मुंडे यांनी या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत। महत्त्वाची घोषणा त्यांनी केली आहे। विद्यार्थ्यांचा पोषण आहार हा सकस आणि दर्जेदारच हवा असं आता स्पष्टपणे मुंडेंनी सांगितलेलं आहे। तर एफडीएनं प्रत्येक शाळेची वर्षातून किमान 2 वेळा अन्न सुरक्षा तपासणी आम्ही करणार आहोत, किमान 2 वेळेस, आणि किमान एक अन्न नमुना संकलन करून त्याची तपासणी करणार आहोत। तर ह्या ऑर्डर आम्ही ऑलरेडी आमच्या विभागाला दिलेल्या आहेत आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन आपण करणार आहोत। ट्रेन मॅनपॉवर किंवा फूड हँडलर्स असतील, हेल्थ अँड वेलनेस अँबॅसेडर असेल किंवा नोडल ऑफिसर असेल, हे सर्व तिथं अपॉइंट केले जातील। त्याचबरोबर प्रवेशद्वारावर त्याच्यावरती चेतावणी दिली जाईल। त्याच्यावरती लिहिलेलं असेल की HFSS चे प्रॉडक्ट इथं विक्री करण्यास किंवा ॲडव्हर्टाइज करण्यास किंवा फ्री विकण्यास किंवा तिथं वाटप करण्यास मनाई आहे, हे त्यांच्या गेटवरतीच किंवा दरवाजावरती ठळक अक्षरामध्ये बोर्ड लिहिला जाईल। सो दॅट ही एक वॉर्निंग सर्वांना असेल। त्याचबरोबर पेरेंट्स यांना सुद्धा त्याच्यामधून अवेअरनेस तयार होईल आणि हेल्दी फूड आपल्या मुलांमध्ये जाईल, हे अपेक्षित आहे। तर एफडीएच्या माध्यमातून शाळांना कोणते आदेश देण्यात आलेले आहेत त्याचा तपशील आपण पाहूयात। प्रत्येक शाळेच्या वर्षातून 2 तपासण्या बंधनकारक करण्यात आलेल्या आहेत। शाळेच्या 50 मीटर परिसरामध्ये जंक फूडवर पूर्णतः बंदी घालण्यात आली। चिप्स, शीतपेय, साखरयुक्त पेय, तळलेले स्नॅक्स यावर आता बंदी घालण्यात आलेली आहे। प्रत्येक शाळेमध्ये अन्न सुरक्षा दर्शक बोर्ड आणि निरीक्षक नियुक्ती बंधनकारक करण्यात आली। शाळांमधील कॅन्टीन तसंच मध्यान्ह भोजन व्यवस्थेसाठी परवानगी बंधनकारक आहे।